नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता तो रिक्षावाला आहे, तर तो विटनेस बॉक्समध्ये त्याची साक्ष देत असतो आणि तो म्हणतो की तेथे गेल्यानंतर मी जेव्हा या जानकी मॅडमना सोडले तेव्हा बराच वेळ मी तिथे थांबलेलो होतो, पण त्यानंतर मला आता जोरजोराने भांडण्याचा आवाज येत होत्या आणि ह्या जानकीबाई आहे तर त्या अगदी जोरजोराने ह्या बाईशी भांडत होत्या आणि माझ्याकडे बोट करतो आणि मला ह्या सगळ्या लफड्यामध्ये पडायचं नव्हतं म्हणून मी तिथून निघून गेलो. त्यानंतर ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे आता त्या म्हणजे ड्रायव्हरला विचारते की त्या ज्या काही दुसऱ्या बाई होत्या तर त्या ह्या माया कुलकर्णी होत्या का. तेव्हा तो रिक्षावाला त्या मायाकडे पाहत असतो. तेव्हा तो ड्रायव्हर म्हणतो की हो ह्याच होत्या. आता गीतांजली विचारते की नक्की. तेव्हा तो म्हणतो की हो नक्की, म्हणजे ह्या रडत होत्या आणि जानकी मॅडम त्यांच्याबरोबर भांडत होत्या. तेव्हा लगेच जानकी म्हणते की खोटं, तुम्ही सगळं खोटं बोलता, स्पष्ट खोटं बोलता आणि जज साहेब हा माणूस खोटं बोलत आहे असे जानकी आता जज साहेबांना म्हणते. त्यावरती आता जज साहेब ऑर्डर करतात आणि आता जज साहेब ॲडव्होकेट अवंतिका रणदिवे यांना विचारतात की तुम्हाला काही विचारायचं आहे का. तेव्हा ॲडव्होकेट अवंतिका उभी राहते आणि नाही असं म्हणते. तेव्हा आता गीतांजली हसते आणि आता ह्या ड्रायव्हरला ती बसायला सांगते. तेव्हा ॲडव्होकेट गीतांजली आता म्हणजे जज साहेबांना म्हणते की मला मायाला काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यासाठी परवानगी द्यावी. हे परवानगी देतात तर लगेच ॲडव्होकेट गीतांजली थँक्यू मिलॉर्ड असं म्हणते आणि हळूच मात्र आता ती मायाला काहीतरी बोलते आणि आता म्हणते की हे बघ त्या दिवशी नक्की काय घडलं होतं हे मला सविस्तर सांग. म्हणजे मायाला मात्र डोळ्यामधून पाणी काढण्यासाठी आता ह्या गीतांजलीने हळूच सांगितलेलं असतं. तेव्हा माया लगेच रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की हे बघा ह्या सगळ्यांनी माझ्यावरचा गुन्हा आहे तो सिद्ध केल्यानंतर मी कुठल्या तोंडाने बोलू बरं. तारंगचं म्हणणं मी मनापासून ऐकलं आणि ओवीला माझ्याकडे ठेवून घेतले आणि तेथेच मात्र मी फसले. माझ्या सोबत एक लहान मुलगी होती आणि मी तरुण होते. तेव्हा आता गुंडांपासून वाचण्यासाठी मी तिथपर्यंत जाऊन पोहोचले होते. तेव्हा लगेच आता अवंतिका उभी राहते आणि अवंतिका लगेच म्हणते की जर तसं होतं तर मात्र तुम्ही जानकी रणदिवे यांना कॉल करून तेथे का बोलवलं नसेल. तेव्हा माया रडण्याचं नाटक तर फारच करते आणि म्हणते की ह्या सगळ्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी तिरस्काराची भावना फारच आहे, खूपच राग आहे आणि काय करायचं आहे तेव्हा मला खरंच काही सुचत नव्हतं आणि त्यावेळेस मला सयाजीराव हे नाव आठवले म्हणून मी सयाजीराव काकांची मदत घेतली आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी मी त्यांना एका ठिकाणी बोलावले होते आणि हवं तर तुम्ही सयाजीरावांना विचारू शकतात आणि कॉल रेकॉर्डिंग सुद्धा चेक करू शकतात की मी सयाजीरावांना फोन केलेला होता, मला वाचवा आणि ओवीला तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्याला माहिती असते की ही बाई खोटं बोलत आहे. ऐश्वर्या रागाने तिच्याकडे बघत असते आणि सगळे रणदिवे फॅमिली मात्र आता ह्या मायाकडे रागाने पाहतात कारण ही किती खोटं बोलते आणि किती रंगून सांगते हे आज त्यांच्या लक्षात येते. मायाचं रडण्याचं नाटक सुरूच असतं. आता माया लगेच म्हणते की माझं दुर्दैव, कारण हे सगळं ऐश्वर्याला कळाले आणि त्यानंतर लगेच ऐश्वर्या आणि जानकीने प्लॅन बनवलेला होता आणि त्या ठिकाणी ऐश्वर्या आली आणि तिने लगेच जानकीला बोलावून घेतले आणि माझ्यावर हल्ला करताना मात्र कोणी बघत नाही म्हणून ऐश्वर्या बाहेर थांबली आणि जानकी आत आली होती आणि जानकीने शेवटी माझ्यावर हल्ला केला आणि रिक्षावाल्या दादांनी हे सर्व बघितलं होतं. त्यांनी सांगितले सुद्धा. ते घाबरले आणि तेथून पळून गेले होते. तर अवंतिका लगेच रागाने खाली बसते कारण मायाने सगळं काही आता हेराफेरी करून सांगितलेलं असतं. त्यावरती ॲडव्होकेट आता गीतांजली म्हणते की प्रतिहल्ला कधीही आता हा गुन्हा नसतो. तेव्हा माया म्हणते की ह्या जानकीने मात्र माझ्या भावाला सुद्धा फसवले, माझ्यावर हल्ला केला आणि मी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला होता आणि त्याच वेळेस तो चाकू आहे तर तो मला लागला म्हणून माया आता रडण्याचं सुद्धा फार मोठ्याने नाटक करते आणि सगळं काही खोटं रंगून सुद्धा सांगण्याचं एक फार मोठं नाटक करते आणि मी एकटी आहे मिलॉर्ड साहेब, माझ्या मागे उभं राहणार कोणी नाही आणि ह्या रणदिव्यांची कॉलर धरून प्रश्न विचारणारं कोणी नाहीच म्हणून ह्या रणदिव्यांनी मात्र आणि ह्या जानकीने मात्र माझी ही अवस्था केलेली आहे. तर तेवढ्यात आता माया रडण्याचं इतक्या मोठ्याने रडत असते, खूपच मोठ्याने रडते. सगळेजण तिच्याकडे रागाने बघत असतात आणि शेवटी चक्कर येण्याचं सुद्धा नाटक करते. चक्कर येऊन आता तिथे बेशुद्ध पडते. हे सर्व तिचं एक नाटक असतं. तेव्हा आता ॲडव्होकेट गीतांजली तिला धरते. तेव्हा आता जज साहेब म्हणतात की कोर्टाची कारवाई काही काळासाठी स्थगित थांबली राहील. तेव्हा ॲडव्होकेट गीतांजली म्हणते की थँक्यू मिलॉर्ड आणि मायाला मात्र ते धरायला सांगतात. त्यानंतर आता सगळेजण बाहेर येतात. सौमित्र म्हणतो की काहीतरी करणं खरंच एक्सपेक्टेड होतं, त्यांनी मात्र रिक्षावाल्याला येथे बोलून खूप मोठा खेळ खेळलेला आहे. अवंतिका म्हणते की तेथे तर खरंच काही घडलंच नव्हतं. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की दुर्दैवाने ते सीसीटीव्ही सुद्धा नव्हते, त्यामुळे हे सगळं काही प्रूव्ह करणं खूप कठीण आहे आणि 100% मी सांगतो की त्यांनी रिक्षावाल्याला पैसे देऊन मॅनेज केलेला आहे. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हो ना, आणि त्यात म्हणजे सयाजीराव अजून आलेले नाही. त्यावरती सारंग घाबरतो आणि म्हणतो की बापरे दादा बघ ना काय होणार आहे नक्की, आपण ही केस नक्की जिंकू ना. तेव्हा आता लगेच अवंतिका म्हणते की हे बघा सारंग भाऊजी, आपण अजिबात आता निगेटिव्ह व्हायचं नाही. हे बघा मी तुम्हाला खात्रीने सांगते की नक्की काहीतरी आता यावरती उपाय निघेल, त्यामुळे तुम्ही कोणीही टेन्शन घेऊ नका.
त्यावरती सारंग म्हणतो की मला एक कळत नाही की आता हा अनोळखी रिक्षावाला आहे, त्याला तर कसं इतकं म्हणजे मॅनेज केलं असेल. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हे बघ सारंग, अरे पैशाच्या जोरावर सगळं काही होत असतं. अगोदर रिक्षावाला आणि त्यात म्हणजे तो सयाजी काका, आणि सयाजी काकांचं म्हणणं कसं आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि त्या सयाजी काकांना मात्र आपल्या बाजूने कसं आपण ओळवणार आहेत बरं. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की त्या बाबतीत आपल्याला काहीतरी विचार करावाच लागेल. आणि जानकी कुठे आहे, तेव्हा लगेच आता जानकी इकडे फोन करत असते. जानकीने मात्र सयाजी काकांना फोन केलेला असतो. जानकी म्हणते की हे बघा सयाजी काका, आजपर्यंत मात्र मी तुमच्याकडे कधीही काही मागितलेलं नव्हतं, कधीच कोणती मदत मी तुम्हाला मागितलेली नाही. हे बघा आज मात्र मला तुमच्या मदतीची गरज आहे, कारण तुम्ही नानांचे मित्र आहात आणि ऐश्वर्याचे वडील आहात, आमचे व्याही आहात. आणि या नात्याने मी तुम्हाला सांगत आहे की जे काही घडत आहे तर ते चुकीचं घडत आहे, तर जे काही घडलेलं नाही तर ते कोर्टामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे काका हे प्लीज थांबवा, प्लीज. कोर्टामध्ये खोट्याची बाजू देऊन अगदी सगळं काही लढलं जातं, त्यामुळे प्लीज तुम्ही खोट्याची साथ देऊ नका. तेव्हा आता सयाजीराव मात्र अगदी जोरजोराने हसत असतो, अगदी इतका हसत असतो आणि म्हणतो की जानकी कायदा म्हणून आता अगदी आपल्या स्वतःच्या माणसांना बाजूला करून बघतात, परंतु माया मात्र कायदा करून आता कायदा बाजूला ठेवून सगळ्या माणसांना आपलं करायला लागलेली आहे. आणि ह्या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी मात्र तिने वाकडी वाट निवडलेली आहे. त्यामुळे हे बघा तुम्ही स्वतःच मात्र आता ती वाट निवडलेली आहे, त्यामुळे तुम्ही मरा किंवा काही करा, मला काही फरक पडत नाही. हे बघा आता काही गोष्टी कायद्याच्या बाजूने तर काही गोष्टी फायद्याच्या बाजूने करावे लागतात. त्यामुळे आता हा विषय संपला म्हणून आता सयाजीराव रागाने तोरातच आता हा फोन कट करतो. तेव्हा आता जानकी म्हणते की सयाजी काका. तेवढेच आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तर आता ऐश्वर्या जानकीच्या मागे येऊन उभी राहते आणि ऐश्वर्या जानकीकडे पाहत असते. ऐश्वर्या जानकी जवळ येते आणि विचारते की तू डॅडांना फोन केला होता ना, काय झालं नक्की, ते नीट तुझ्याशी नाही ना बोलले आणि त्यांनी तुझी मदत करणार नाही असं सांगितलं असेल ना. तेव्हा लगेच आता जानकी शांत राहते. ऐश्वर्याला मात्र आता सयाजीचा खूपच राग येतो आणि आता ऐश्वर्या रागानेच म्हणते की डॅडा कधीही सुधारणार नाही, कारण त्यांना परिस्थिती सुधरूनच द्यायची नाही, ते कायम खोट्याची साथ देणार. तेव्हा लगेच जानकी म्हणते की ऐश्वर्या तू शांत हो आणि आता जे काही आहे ना ते स्वीकार, कारण आपला नेहमी सत्यावर विश्वास आहे आणि सत्य नेहमी आता जिंकत असते. मला पूर्ण खात्री आहे की सगळं काही ठीक होईल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की की अगं हे बघ सगळं काही ठीक आहे असं म्हणून कधीही आता ठीक होत नसतं, काहीच ठीक होत नसतं आणि केवळ सत्य जिंकतं हे बोलायला आणि ऐकायला खूप छान वाटतं, पण हीच मायासारखी फालतू माणसं आहे तर त्या सत्याला स्वतःसमोर झुकवतात, त्याचं काय. तेव्हा मात्र आता इकडे ॲडव्होकेट गीतांजली मात्र एका वकिलाच्या मदतीने आता मायाला घेऊन एका रूममध्ये येते आणि तिला तेथे बसवते. तेव्हा आता माया हसत असते. आता ॲडव्होकेट गीतांजली सरंजामी मायाला म्हणते की गुड जॉब. मला तर असं वाटलं होतं की खरंच तुला चक्कर आली की काय. माया लगेच हसायला सुरुवात करते आणि हे बघा जननी मात्र हे सर्व करायलाच हवं, मला चक्कर आली हे सर्व बघून मात्र त्या सगळ्यांचा गोंधळ झालेला आहे. तेव्हा ॲडव्होकेट गीतांजली सुद्धा हसत असते आणि माया सुद्धा. आणि हे बघा मॅडम, मला आत्ता कळतं की तुमच्या नावाची चर्चा का असते ते. तुम्ही जे काही केलं तर त्या खरंच ऐकून मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रिक्षावाला आल्याने मात्र सगळी काही चक्र फिरली, सगळी केसेस फिरली. त्यावरती आता ॲडव्होकेट गीतांजली म्हणते की आता फक्त चक्र फिरली, परंतु आता सगळ्यांना कसं मी चक्रासारखं फिरवते बघतच राहा. त्यापुढील सगळ्यात जो काही मोठा धक्का असेल तर तो सयाजीराव असेल. त्याची एक साक्ष मात्र तुला तुझ्या हल्ल्याच्या आरोपातून सोडवेल आणि किडनॅपिंगच्या आरोपातून सुद्धा तू सही सलामत बाहेर येशील. मायाला फारच आनंद होतो. माया म्हणते की मॅडम. तेव्हा आता ॲडव्होकेट गीतांजली तिला म्हणते फक्त शांत राहायचं, भडकायचं नाही, नाहीतर होत्याचं नव्हतं होईल. तेव्हा मात्र माया म्हणते की हो मी नक्की आता सगळे काही गोष्टी आहेत त्या स्पेशल हँडल करणार आहे, तर अगदी शांत राहून. त्यावरती आता ॲडव्होकेट गीतांजली तिला गुड वगैरे म्हणते. तू निश्चिंत राहा, ही गीतांजली सरंजामे आहे ना तर ती हरण्यासाठी जन्माला नाही आलेली असं तर तोऱ्यातच म्हणते. आणि हे रणदिव्यांना आता कळेलच, तो काही पुढचा धक्का असेल तर कोणीही पचू शकणार नाही, कारण अवंतिका एक गोष्ट विसरलेली आहे आणि ती गोष्ट मी मॅनेज केलेली आहे. तर आणि ज्या काही आता जानकीने जो काही हल्ला केलेला होता तर त्या सूर्याचे जे रिपोर्ट्स आहे तर ते मी बदलले आहेत. आणि आता मात्र माया म्हणते की हो ते रिपोर्ट्स तुम्ही बदलले असतील म्हणून मात्र आता हे सर्व काही शक्य होईल. तेव्हा माया म्हणते की हो तुम्ही जे काही केलेलं आहे तर त्याचं उत्तर मात्र जानकी आणि सगळे रणदिवे कसे देणार आहेत हेच आता मला बघायचं आहे. म्हणून दोघी आता खूपच ॲटिट्यूड मध्ये रणदिव्यांना हरवण्याच्या बाता करत असतात आणि माया जोरजोराने हसत असते. तर ॲडव्होकेट गीतांजली म्हणते की अरे तुला चक्कर आली होती ना. तेव्हा आता माया पुन्हा चक्कर आल्याचं नाटक करते आणि आता ॲडव्होकेट गीतांजली हसत असते, तिला धरते आणि
खरंच चक्कर आलेली आहे असं दोघेही नाटक करून खूपच हसतात. ॲडव्होकेट अवंतिका आता कोर्टामध्ये केस उभी राहिल्यानंतर आता सगळ्यांच्या समोर म्हणते की हे बघा, माया कुलकर्णी जे काही बोलत आहे, जे सांगत आहे ते सगळं काही खोटं बोलत आहे. तर ॲडव्होकेट आता गीतांजली म्हणते की अजिबात नाही मिळत. आणि हे बघा ॲडव्होकेट अवंतिका, सगळं काही तुमच्या पॉईंटद्वारे घडत नसतं, काहीतरी प्लॅनद्वारे नसतं घडत. आणि हे बघा, हे कोर्ट आहे, ते आरडा ओरड करू नका. त्यांची बाजू खरी असते, त्यांना मात्र आरडा ओरड करावी लागत नाही. तेव्हा आता ॲडव्होकेट गीतांजली आता लगेच मिलॉर्ड साहेबांना म्हणते की हे बघा, सयाजीराव विखे पाटील आहे, तर यांना येण्यासाठी उशीर होत आहे. ते काहीतरी कामात अडकलेले आहे आणि ते इथे येईपर्यंत मला थोडासा वेळ हवा आहे. आणि तोपर्यंत मात्र अवंतिका रणदेवे यांना जर काही मुद्दे मांडायचे असेल तर ते मांडू शकतात. तेव्हा अवंतिका मात्र आता विचार करते आणि जानकी वहिनीकडे बघत असते. तेव्हा आता जानकी वहिनीने जे सांगितलेलं आहे की आज कोर्टामध्ये आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून मायाला फार राग येईल, हे सगळं काही तिला आठवते. आणि अवंतिकाच्या डोक्यात एक प्लॅन येतो. इतका राग येईल की तिच्या तोंडूनच मात्र ती सगळं काही पाप तिचं सांगेल, असं काहीतरी प्लॅन आता यांनी केलेला असतो मायाला भडकवण्यासाठी. आणि जर स्वतःच्या तोंडून तुम्ही हे सर्व कबूल केलं तर निकाल आपल्या बाजूनेच लागेल. फक्त मायाला भडकवण्यात आपण सक्सेसफुल झालो पाहिजे, म्हणजे निकाल आपल्याच बाजूने लागेल, हे झालंच पाहिजे. तेव्हा लगेच अवंतिका आता मिलॉर्ड साहेबांना म्हणते की हे बघा मिलॉर्ड साहेब, मला जानकी रणदेवे यांना पुन्हा विटनेस बॉक्स मध्ये बोलायचं आहे. मकरंद कुलकर्णी म्हणजे माया कुलकर्णी यांचे भाऊ गेले त्या दिवशी नक्की काय काय घडलं होतं हे मला जाणून घ्यायचं आहे. तर तेव्हा मिलॉर्ड साहेब जानकी रणदेवे यांना बोलवण्याची परवानगी देतात. ॲडव्होकेट ही जी गीतांजली सरंजामे आहे तर ती मात्र म्हणते की हे बघा, ऑलरेडी मात्र जानकी रणदेवे यांना प्रश्न विचारून झालेले आहेत, त्यामुळे कोर्टाचा ते वेळ वाया घालवतात. आता मिलॉर्ड साहेब ॲडव्होकेट गीतांजलीला शांत राहायला सांगतात आणि हे म्हणतात की तसंही तुम्हाला वेळ हवा आहे आणि आता साक्ष देण्यासाठी कोर्टामध्ये एका व्यक्तीला कितीही वेळेस बोलू शकतात, ही परवानगी आहे. शेवटी ॲडव्होकेट गीतांजलीला खाली बसावं लागतं. अवंतिका तिच्याकडे तोऱ्यातच बघून हसते. शेवटी मात्र आता ही गीतांजली आहे तर ती खाली जाऊन बसते. जानकी आता विटनेस बॉक्स मध्ये येते. तेव्हा ॲडव्होकेट अवंतिका आता जानकी रणदेवे यांना विचारते की त्या दिवशी एक्झॅक्टली नक्की काय झालं होतं. तेव्हा ॲडव्होकेट आता जानकी लगेच साक्ष द्यायला म्हणते की हे बघा, मकरंदच्या माणसांनी मला किडनॅप केलं होतं. ती माणसं मला किडनॅप करून त्याच्या घरी घेऊन गेली होती. 12 वर्षानंतर जेव्हा मी पहिल्यांदा मकरंदला बघितलं, तो व्हीलचेअरवर होता आणि मला बघून मात्र तो व्हीलचेअरवरून उठला, माझ्याशी बोलला आणि जे काही झालेलं आहे त्याबद्दल त्याने माझी माफी सुद्धा मागितली. त्यानंतर मात्र मकरंदने सरबताचे 2 ग्लास आणले होते. जो काही घडलेला प्रकार आहे जानकी सविस्तर मात्र आता ह्या कोर्टासमोर सांगत असते. 1 ग्लास त्याने मला प्यायला दिला होता आणि 1 ग्लास मात्र तो प्याला होता. आणि सरबत प्यायल्यानंतर अचानक त्याला खूप त्रास व्हायला सुरुवात झाली. माझ्या समोर त्याचा शेवटी जीव गेला. तेव्हा लगेच आता ॲडव्होकेट गीतांजली उभी राहते आणि लगेच म्हणते की त्यामुळे मात्र हे सिद्ध होत नाही की मायाने यांना मारलं म्हणून. तेव्हा लगेच आता ॲडव्होकेट म्हणजे गीतांजलीने विचारलेल्या प्रश्नानंतर जानकी म्हणते की हो ना, बरोबर आहे तुमचं. परंतु त्यानंतर मात्र तिथे ऐश्वर्या आली. ऐश्वर्याने मात्र चुकून त्या सरबताच्या ग्लासला हात लावला. परंतु हे बघा गीतांजली मॅडम, त्या ग्लासवर, त्या सरबताच्या ग्लासवर फक्त माझे आणि ऐश्वर्याचे हे फिंगरप्रिंट्स नव्हते, आणखीन तिसऱ्या व्यक्तीच्या हाताचे ठसे सुद्धा होते. आता जानकी मायाकडे बघून हे सर्व बोलत असते आणि ती व्यक्ती म्हणजे कोण नाही तर माया आहे, माया. तेव्हा आता माया धक्क्यानेच आता जानकीकडे बघत असते. माया ही मकरंदची बहीण माया, आणि खरं तर मायाला मात्र माझ्याशी प्रॉब्लेम होता. आणि जानकी मात्र आता जज साहेबांना सांगायला सुरुवात करते की जज साहेब, मकरंद कुलकर्णी यांचं माझ्यावर प्रेम होते, माझ्याकडून फक्त ती एक मैत्री होती. ह्या मायाला मात्र माझ्यावर सूड उगवायचा होता. आणि मकरंदने सुद्धा आता मायाला बऱ्याच वेळेस समजावलं होतं की तू जानकीला त्रास देऊ नको म्हणून. तिचं माझ्यावर प्रेम नाही, ती तिच्या संसारात खुश आहे, पण तू उगाच मात्र असे उपद्रव करू नको. पण तरी सुद्धा मायाने काही ऐकलं नाही. तिचा अहंकार इतका वाढत गेला की तिला कशाचंही भान राहिलं नाही आणि त्या अहंकारात मात्र तिने स्वतःच्या भावाचा सुद्धा खून केला. आणि हो जज साहेब, ह्या मायेने मात्र मकरंद कुलकर्णी यांचा खून केलेला आहे. सगळ्या कोर्टामध्ये आता एक प्रकारचा वेगळा धक्का बसतो. मायाच्या आणि ॲडव्होकेट गीतांजलीच्या पायाखालची जमीन सरकते. ह्या ॲडव्होकेट अवंतिका सुद्धा म्हणते की यस मिलॉर्ड, मकरंदच्या मरणाला तर त्याची स्वतःची बहीणच जबाबदार आहे आणि ती म्हणजे माया कुलकर्णी. त्याची बहीण म्हणून त्याच्यासाठी बरंचसं काही करत होती, ही फक्त ती मात्र आता स्वतः बोलत होती. स्वतःच्या भावाला मात्र मरणाच्या दारात ढकलणारी आता ही दुसरी तिसरी कोणी नाही तर स्वतः माया कुलकर्णी आहे, असे आता
आता अवंतिका रागाने बोट करत म्हणते. आता मायाला खूपच राग येतो. माया म्हणते की खोटं, ह्या दोघेही खोटं बोलतात आणि हे बघा मिलॉर्ड साहेब, मी माझ्या भावासाठी जीव द्यायला तयार होते, मग तुम्हीच सांगा की मी त्याचा जीव का घेईल म्हणून. ऍडव्होकेट गीतांजली उभी राहते आणि म्हणते की मिलॉर्ड, अवंतिका रणदिवे आहे तर त्या मुद्दाम हे सर्व करतात. जे काही आहे ते सगळं बेसलेस सुरू आहे. आणि तेवढ्याच सयाजीरावाची एंट्री आता ह्या कोर्टामध्ये होते आणि सयाजीरावांना बघून ऍडव्होकेट गीतांजली त्यांच्याकडे पाहतच असते. आता सयाजीरावाची कोर्टात एंट्री होते आणि सगळेजण सयाजीरावाकडे बघतच असतात. गीतांजली आणि माया ह्या दोघींना फारच आनंद होतो. तेव्हा लगेच आता ऍडव्होकेट गीतांजली सरंजामे म्हणते की मिलॉर्ड, हे बघा, मला ज्यांची साक्ष घ्यायची होती ते स्वतः आज येथे आलेले आहेत, सयाजीराव विखे पाटील. यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची मी परवानगी मागत आहे. तेव्हा मिलॉर्ड परवानगी देतात. आता जानकी, अवंतिका हे सगळेजण पाहत असतात, कारण सगळ्यांना माहिती असतं की आता सयाजीराव त्यांच्या विरुद्ध साक्ष देणार आहेत म्हणून. ऍडव्होकेट गीतांजली थँक्यू असं मिलॉर्ड म्हणून आता सयाजीरावांना विटनेस बॉक्स मध्ये बोलावते. तेव्हा तोऱ्यातच सयाजीराव विखे पाटील विटनेस बॉक्स मध्ये येतो. सगळेजण पाहतच असतात. ऍडव्होकेट गीतांजली पुढे येते आणि त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करते की हे बघा सयाजीराव विखे पाटील, जेव्हा आता माया कुलकर्णी या सगळ्यामध्ये अडकल्या होत्या तर तेव्हा तेथून त्यांना बाहेर काढायला आणि ओवीला तेथून घेऊन जाण्यासाठी तुम्ही मदत केली होती का? तेव्हा आता सयाजीराव तोऱ्यातच मायाकडे पाहत असतो आणि तोऱ्यातच उत्तर देतो की हो म्हणून. मायानेच मला तेथे बोलावलं होतं कारण तिला तेथून बाहेर पडायचं होतं आणि स्वतःची सुटका करून घ्यायची होती. आता असं उत्तर आल्यानंतर मात्र ऍडव्होकेट गीतांजली आणि माया तर चक्कर येऊन, अगदी खरंच चक्कर येते, कारण सयाजीराव असं का बोलत आहे. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तिला मात्र ओवीला माझ्याकडे सोपवायचं नव्हतं, तिला ओवीला घेऊन मात्र मुळशीच्या बाहेर पडायचे होते. तेव्हा मात्र सयाजीरावांनी आता चक्क रणदिवेकडून साक्ष दिलेली आहे. जे खरे आहे तर ते सांगितलेले आहे, सत्याचा आधार घेतलेला आहे, म्हणून सगळे रणदिवे फॅमिलीला फार असा आनंद होतो, कारण चक्क आज सयाजीरावांनी रणदिवेकडून साक्ष दिलेली आहे. सगळेजण अगदी आश्चर्याने सयाजी काकांकडे पाहत असतात. गीतांजली आणि आता ही माया कुलकर्णी यांच्या पायाखालची जमीन सरकते. आता मात्र सगळेजण तोऱ्यातच आता ह्या ऍडव्होकेट गीतांजली आणि मायाकडे पाहत असतात. तर आता ऍडव्होकेट गीतांजली आता सयाजीरावांकडे पाहत असते. आता कोर्टामध्ये एक वेगळाच मात्र आता विषय रंगलेला असतो, कारण सगळ्यांसमोर आता ज्या सयाजीची साक्ष बाकी होती, सयाजीने मात्र आता मायाच्या विरोधात साक्ष दिलेली असते. काही सौमित्र, सारंग, ऐश्वर्यांना फार आनंद होतो आणि हे सगळं काही ऐश्वर्यामुळे शक्य झालेलं असतं. ऍडव्होकेट गीतांजली लगेच म्हणते की ठीक आहे, तुमची साक्ष कंप्लीट झालेली आहे, तुम्ही आता जाऊ शकतात. आता सयाजीराव हात जोडतो आणि मिलॉर्ड साहेबांना म्हणतो की धन्यवाद साहेब. ऍडव्होकेट गीतांजली मात्र सयाजीरावांकडे रागाने पाहत असते आणि माया सुद्धा. तर आता सयाजीराव सुद्धा त्यांच्याकडे त्याच पद्धतीत बघत असतो. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघून हसतात आणि शेवटी आता जे काही सत्याची बाजू आहे तर ती सयाजीरावांनी कोर्टात मांडल्यामुळे आता हे केसला एक वेगळंच वळण लागतं. ऐश्वर्या सुद्धा आता खूपच खुश होते आणि सगळी रणदिवे फॅमिली खुश होते. तेव्हा आता मित्रांनो, शेवटी हा बघ येथे संपतो. कोर्टामध्ये मात्र आता माया जानकीने कसा हल्ला केलेला आहे ते सांगत असते. जानकीचा हात पकडते आणि म्हणते की जानकीच्या ह्या हातामध्ये चाकू होता आणि जानकीने ह्या हाताने माझ्यावर हल्ला केला आणि तेव्हा मात्र माझ्या उजव्या हाताला लागले. त्यावरती अवंतिका म्हणते की हो का, मग जर तुमच्या उजव्या हाताला लागलेले होते, हे बघा आता तुम्ही किती खोटं बोलतात. अहो, तुमच्या जर उजव्या हाताला चाकू लागलेला होता तर मात्र तुम्ही प्रतिवार कोणत्या हाताने केला असेल बरं? लगेच आता माया ही घाबरते. माया लगेच जानकीचा हात सोडते आणि म्हणते की उजव्या किंवा डाव्या. ऍडव्होकेट अवंतिका आता सगळ्यांच्या समोर मायाला म्हणते की आपण जेव्हा धडपड खरं बोलत असतो तेव्हा त्यासाठी इतकी धडपड करावी लागत नाही. त्यानंतर मात्र जानकी आणि आता अवंतिका हे सगळ्याजणी मायाकडे खूप तोऱ्यात बघत असतात, कारण आता मायाने तिचा गुन्हा सिद्ध कबूल केलेला आहे आणि शेवटी आता तिला म्हणजे शिक्षा झालेली आहे. तर त्यानंतर आता पोलीस मायाला घेऊन तेथून जात असतात आणि सगळे रणदिवे मात्र आता तेथे आपला आनंद एन्जॉय करत असतात. सगळेजण खूप खुश असतात. माया त्यांच्या जवळून जात असताना मात्र मनात म्हणते मी तुला नाही सोडणार आणि ती जानकीच्या समोर येते आणि जानकीला धमकावत म्हणते की हे सगळं तुला खूप महागात पडणार आहे. त्यावरती जानकी आता खुश होत म्हणते तेच तर मी तुला सांगत आहे, आम्ही कुणाला घाबरत सुद्धा नसतो आणि रणदिव्यांच्या सुनांना मात्र कोणी इतकं हलक्यात सुद्धा घेऊ नये. पण जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्या तिच्याकडे तोऱ्यात उभं राहून बघत असतात आणि माया त्यांच्याकडे रागाने उभी राहून बघत असते. शेवटी जानकीने मायाला दाखवून दिलेलं असतं की आता रणदिव्यांच्या सुना काही कमी नाहीत. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.